UPSC 2026चं नोटिफिकेशन आलेलं आहे. इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहे आपण त्या लक्षात ठेवू. बघा आजपासून एक्झाम फॉर्म फिल व्हायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे, 4/2/2026 तर 24/2पर्यंत डेट राहणार आहे. अजून काय काय गोष्टी आहेत तर बघा, जे नवीन कॅन्डिडेट राहणार आहे त्यांना 4 मॉड्यूल्स करावे लागणार आहे. इथं दिलेले आहे बघा. पहिले तर 3 कॉमन असणार आहे, त्याच्यात अकाउंट क्रिएशन, त्याच्यानंतर युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन अँड कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म हा एक तुमचा तिसरा पॉईंट असणार आहे. आणि शेवटचा तुमचा एक्झाम फॉर्म फिल करायचा. असे 4 मॉड्यूलमध्ये जो नवीन कॅन्डिडेट असणार आहे त्याला फॉर्म फिल करायचा आहे. जे जुने कॅन्डिडेट आहे त्यांनी फक्त चौथ्या जो की मॉड्यूल आहे त्याच्यातच आपला फॉर्म फिल करायचा आहे. त्याच्यानंतर ही ऑफिशियल वेबसाईट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा एक नवीन कॉलम ॲड केलेला आहे, तो जर बघायला गेलं तुम्ही, ठीक आहे, तर इथं फेस ऑथेंटिकेशन आपल्याला दिलेलं दिसतंय, ती एक गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, हे बघा लाईव्ह फोटो आणि जो तुमचा अपलोड फोटो असणार आहे तो सेम असला पाहिजे, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. सिग्नेचर ब्लॅक पेनमध्येच हवी असली पाहिजे. आणि लास्ट वन, तुम्हाला जर रिझर्वेशनचं हे घ्यायचं असेल बेनिफिट, तर तुम्हाला कट ऑफ डेट काय आहे तर ती एक बघून घेऊ आपण. ठीक आहे, 9व्या पॉईंटमध्ये ती दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 30 मिनिट आधी तुम्ही एक्झाम सेंटरवर पोहोचायचे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तिथं फेस ऑथेंटिकेशनसुद्धा हे नवीन आलेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर जो मी रिझर्वेशनचा मुद्दा सांगतो तुम्हाला, ठीक आहे, त्याची कट ऑफ डेट जर बघायला गेलं, SC STचे किती तुमचे SC STला अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत. त्याच्यानंतर OBCचे 9 अटेम्प्ट आहेत. त्याच्यानंतर जर OBCचं तुम्हाला रिझर्वेशन क्लेम करायचं असेल, ठीक आहे, त्याच्यासाठी तुमच्याकडे कट ऑफ डेट जी राहणार आहे ती 1 एप्रिल 2025 ते 24 फेब्रुवारी 2026. हे बघा इथं दिलेलं आहे, 24 फेब्रुवारी 2026 ते 1 एप्रिल 2025च्या दरम्यान तुमच्याकडे काय पाहिजे, नॉन क्रिमिनल, त्यावेळेस तुम्ही रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकता. धन्यवाद.